नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज पवार आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो. आपल्या चॅनलचं नाव आहे धीरज सर्स क्लास. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गोपाळचे शौर्य या पाठाचा दुसरा भाग बघणार आहोत. तत्पूर्वी आपण गोपाळचे शौर्य या पाठाचा भाग 1 बघितलेला आहे. यामध्ये आपण ही जी गोपाळचे शौर्य ही जी घटना घडलेली आहे या पाठाची घटना ज्या ठिकाणी घडली ते ठिकाण आपण बघितलेलं होतं. हे ठिकाण नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील मोहदी हे गाव आहे. या गावापासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावरती असलेलं हे कर्णागड नावाचे एक पौराणिक गड आहे. आणि या गडावरती शाळेतील माध्यमिक शाळेतील मुलांची जी सहल गेली होती, त्या सहलीच्या दरम्यान जी काही घटना घडलेली आहे ती आपण बघितलेली होती. या घटनेमधील सर्वात प्रमुख जे काही नाव आहे ते म्हणजे गोपाळ. तर गोपाळने जे काही शौर्य दाखवलेलं आहे त्याची आपण अर्धी कथा बघितलेली आहे. आता पुढचा भाग आपण बघणार आहोत भाग 2 मध्ये. तर आपण आता सुरुवात करूयात आपल्या पुढच्या भागाला. बघा, चित्रात दिसतंय आपल्याला एक मुलगा जो आहे त्याच्या हातात पाईप आहे आणि तो त्या पाईपच्या आधारे तो पाईप हातात धरून कशा प्रकारे समोर जी आग लागलेली आहे त्या आगीवरती तो पाणी सोडतोय. तर चला बघूयात. गोपाळने धावत जाऊन वाटेलगतच्या शेतातील नदीवरून सुरू असलेला पाण्याने भरलेला रबरी पाईप सर्व शक्तीनिशी ओढायला सुरुवात केली. आता गोपाळने गाडीतून उडी मारली, गाडी थांबली आणि त्यानंतर गोपाळ धावत जाऊन एक वाटेलगत म्हणजे काय तर रस्त्याच्या शेजारी, वाटेलगत म्हणजे रस्त्याच्या शेजारी एक रबरी पाईप होता. हा रबरी पाईप त्याने काय केलेला आहे तर तो त्या पाईपाच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर त्याने वाटेलगतच्या शेतातील नदीवरून सुरू असलेला पाण्याने भरलेला रबरी पाईप जो आहे हा पाईप सर्व शक्तीनिशी म्हणजे काय सर्व ताकदीने सर्व शक्तीने तो पाईप ओढायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्यानंतर साधारणपणे 2.5 ते 3 इंच परीघ असलेला तो लांबच लांब पाईप गोपाळ आगीच्या दिशेने ओढत आणत होता. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता काय झालेलं आहे की हा जो पाईप आहे या पाईपाचं जे काही माप आहे ते माप सांगितलेलं आहे. तो पाईप 2.5 ते 3 इंच परीघ असलेला होता. परीघ म्हणजे काय, पाईपचा जो काही हा जो सर्कल पोर्शन असतो, जो काही गोल भाग असतो त्याला परीघ असं म्हटलेलं असतं. तर हा जो परीघ आहे 2.5 ते 3 इंच, हा 2.5 ते 3 इंच असलेला जो काही परीघ असलेला पाईप जो आहे हा पाईप गोपाळने ज्या ठिकाणी आग लागलेली होती त्या आग लागलेल्या ठिकाणी त्याने ओढत आणलेला होता. पुढे बघूयात. ये आग एकट्याकडून इजणार नाहीच. बघा, आता ही जी भाषा ही थोडीशी आपल्याला वेगळी वाटते. या भाषेला आपण बोलीभाषा असं म्हणतो किंवा ग्रामीण भाषा असं म्हणतो. बोलीभाषा म्हणजे आपण जी रोजच्या आपल्या कामांसाठी जी काही भाषा वापरतो त्याला आपण बोलीभाषा असं म्हणतो. तर या बोलीभाषेमध्ये हे वाक्य दिलेलं आहे. असे अनेक वाक्य या पाठामध्ये आहेत. ये आग एकट्याकडून इजणार नाहीच. आता ये हा जो शब्द आहे हा ये म्हणजे ही ये म्हणजे ही आणि आग एकट्याकडून म्हणजे एका माणसाकडून इजणार म्हणजे काय विझणार. ही आग एकट्या माणसाकडून विझणार नाहीच. आता नाहीच हा जो शब्द आहे हा देखील बोलीभाषेतील आहे. याला आपण नाही असा शब्द बोलत असतो. तर नाही या शब्दाऐवजी या बोलीभाषेमध्ये नाहीच हा शब्द आलेला आहे. तर हे आग म्हणजे ही आग एका माणसाकडून विझणार नाही हे मलेही माहीत आहे. मलेही
म्हणजे मलाही किंवा मला सुद्धा हे माहीत, माहीत म्हणजे काय, माहिती असणे, आणि हाय म्हणजे आहे. तर ही आग जी आहे, ही आग कोणाही एकट्या व्यक्तीकडून किंवा एकट्या माणसाकडून एकट्याला ही आग विझता किंवा विझवता येणार नाही, हे मला माहीत आहे. पण म्हणून काय, प्रयत्नच करावा नाही काय. प्रयत्नच म्हणजे काय, तर प्रयत्न. प्रयत्न म्हणजे प्रयत्न करणे. प्रयत्न करणे म्हणजेच या ठिकाणी या शब्दाला सांगितलेलं आहे प्रयत्न करणे. आणि पुढे सांगितलेलं आहे की पण म्हणून काय, प्रयत्नच करावा नाही का. नाही म्हणजे नाही. सर असं जंगलच आम्हा आदिवासींचे पोशिंदे आहेत. आता तो जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती बघा चित्रात जो उभा आहे, जो टोपी घालून जो व्यक्ती उभा आहे, तो गुराखी आहे. तर हे जे काही जंगल आहे, हे आम्हा, आम्हा म्हणजे आमचं, आदिवासी लोक जे आहेत, ह्या आदिवासी लोकांचं. आता आदिवासी म्हणजे काय, बघा आदिवासी हा शब्द आपण बहुतेक वेळा ऐकलेला असतो. आदिवासी म्हणजे जे लोक जंगलामध्ये राहतात, ज्यांचं सर्व जीवन जंगलात व्यतीत होतं, अशा व्यक्तींना आदिवासी असं म्हणतात. म्हणजे जंगलामध्ये आपलं जीवन व्यतीत करणारे लोक म्हणजे आदिवासी. तर हे जे जंगल आहे, हे आमच्या आदिवासींचे पोशिंदे आहेत. पोशिंदे म्हणजे काय, बघा इथं शब्द आहे हा पोशिंदे. पोशिंदे म्हणजे काय, तर पोशिंदे म्हणजे पालन पोषण करणे. आता आपण विद्यार्थी, आपण मुलं आहोत. आपल्या मुलांचं कोणीतरी पोशिंदे असतात. ते पोशिंदे म्हणजे आपले आईवडील. आपले आईवडील आपल्याला लहानपणापासून मोठं होईपर्यंत आपली काळजी घेत असतात. आपल्याला काय हवं, काय नको, ज्या गरजा आहेत त्या सर्व गरजा पूर्ण करत असतात ते आपले आईवडील. म्हणजे आईवडील हे आपले पोशिंदे आहेत. अगदी त्याच प्रकारे या आदिवासींचा जो पोशिंदा आहे, तो आहे हा निसर्ग, म्हणजे हे जंगल. तर हा जो काही गुराखी आहे, तो म्हणतो की जंगलच आम्हा आदिवासींचे पोशिंदे आहेत. माय बापाले कोणी असं आगीच्या मुखी सोडून जातेत काय. आता आपले जे आईबाप आहेत, माय बापाले, माय म्हणजे आई आणि बापाले म्हणजे बापाला, तर आई बापाला कोणी असं आगीच्या मुखी, मुखी म्हणजे आगीच्या तोंडात किंवा या आगीच्या संकटात सोडून जातं काय. बाजूला उभा असलेला गावातील एक गुराखी सरांना म्हणाला. बघा चित्रामध्ये आपण बघतोय मागे गाडी उभी आहे, बसमधून हे विद्यार्थी सहलीला गेलेले आहेत. आणि या ठिकाणी आता गोपाळ खाली उतरलेला आहे, त्याचे शिक्षक पण खाली उतरलेले आहेत. एक गुराखी त्या ठिकाणी हातात काठी घेऊन उभा आहे. तो या शिक्षकांना आणि गोपाळशी तो चर्चा करतोय. तर त्यावेळी त्याने हे वाक्य जे आहे, हे वाक्य म्हटलेलं आहे. आपण पुढे बघूयात. गोपाळ गुराख्याकडे पाहून म्हणाला, माणसं असो का जनावरं, त्यांना वाचवलंच पाहिजे ना. बघा आपण चित्रामध्ये बघतोय की गोपाळ नावाचा जो विद्यार्थी आहे, तो या गुराख्याला म्हणतोय की माणसं असो वा जनावरं, कोणीही असो, त्यांना आपण काय केलं पाहिजे, वाचवलं पाहिजे. सर्वांनी मिळून आग विझवलीच पाहिजे. हे पाहून सर्व विद्यार्थी व शिक्षक एका पाठोपाठ एक गोपाळच्या मदतीला धावले. आता गोपाळ म्हणाला की माणसं असो किंवा जनावरं कोणीही असो, आपण यांचा जीव वाचवला पाहिजे. जनावरांनाही जीव आहे, त्यांनाही आपल्यासारख्या भावना आहेत, आपल्यासारखं त्यांनाही दुःख होतं. तर आपण माणसं असो किंवा जनावरं, आपण यांना वाचवलं पाहिजे. असं म्हणताच शिक्षक आणि सर्व विद्यार्थी जे आहेत, हे विद्यार्थी एका पाठोपाठ एक सर्वजण गोपाळची मदत करण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत. एवढ्यात दुसरी एक गाडी गडावरून खाली उतरली. आता बघा चित्रामध्ये दिसतंय तुम्हाला की दुसरी एक गाडी त्या गाडीच्या पाठीमागे येऊन थांबलेली आहे. तर दुसरी एक गाडी गडावरून खाली उतरली. त्या गाडीतील 50शीचे एक गृहस्थ खाली उतरले. 50शीचे म्हणजे काय, बघा चित्रात तुम्हाला दिसतंय. यांच्या व्यतिरिक्त एक पाठीमागे माणूस आहे. कुठे आहे माणूस, बघा पाठीमागे, की या ठिकाणी बघा, मी इथं मार्क करतो, या ठिकाणी एक माणूस उभा आहे. हा माणूस या दुसऱ्या गाडीमधून उतरलेला आहे आणि दुसऱ्या गाडीमधून हा माणूस खाली उतरला आणि त्याचं वय सांगितलेलं आहे 50शी. 50शी म्हणजे काय, तर 50 वर्ष असलेलं वय. जसं आपण 50शी, 40शी, 30शी, 30 वर्ष असणाऱ्या व्यक्तीला 30शी असं म्हणतात. तो म्हणतो की माझी आत्ताच 30शी झालेली आहे किंवा मी
तिशी ओलांडलेली आहे, म्हणजे 30 वर्षापेक्षा जास्त माझं वय झालेलं आहे, अशा प्रकारचे शब्द आपण मराठीमध्ये वापरत असतो. तर 50शी म्हणजे त्या व्यक्तीचं वय जे आहे हे 50 झालेलं आहे. असा 50 वय असलेला एक गृहस्थ म्हणजे एक व्यक्ती, माणूस, तो त्या गाडीमधून खाली उतरला. त्यांनी सर्व प्रकार क्षणात न्याहाळला. न्याहाळला म्हणजे काय, तर बघितला. न्याहाळणे बघणे किंवा निरीक्षण करणे. तो जो व्यक्ती आहे, बघा चित्रामध्ये दिसतंय तुम्हाला, तुम्ही बघू शकतात की कशा प्रकारे तो जो व्यक्ती आहे तो आसपास बघतोय काय चाललेलं आहे ते, आणि त्याने तो लगेचच मोबाईल कानाला लावला. त्याने लगेच मोबाईल काढला आणि तो मोबाईलवरती बोलायला लागला. मोबाईलवरील संभाषण संपताच ते गोपाळच्या मदतीलाही गेले. आता मोबाईलवरील संभाषण म्हणजे काय, तर बोलणं. संभाषण हे दोन व्यक्तींमध्ये होतं, एका व्यक्तीमध्ये संभाषण होत नाही. संभाषण होण्यासाठी दोन व्यक्तींची आवश्यकता असते. तर या व्यक्तीने फोन लावला आणि तिकडे ज्याला फोन लावला त्या दोघांचं बोलणं झालं आणि बोलणं संपलं की लगेचच तो माणूस जो आहे तो माणूस या सर्वांच्या गोपाळच्या मदतीला तो तिथे धावून आलेला आहे. आता तो पाईप सहजगत्या चौफेर पाणी फेकू लागला. जो पाईप गोपाळने हातात धरलेला होता तो पाईप आता सगळ्या दिशेने चौफेर म्हणजे काय, तर 4 दिशा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 4 दिशा ह्या प्रमुख दिशा आहेत. त्या 4 प्रमुख दिशा कोणत्या आहेत, तर त्या 4 प्रमुख दिशा म्हणजे पहिले आहे पूर्व, बरोबर, पूर्व. दुसरे आहे पश्चिम, बरोबर. तिसरी उत्तर आणि चौथी म्हणजे दक्षिण. या 4 प्रमुख दिशा आहेत. कुठल्या दिशा आहेत, तर पहिली आहे पूर्व, दुसरी आहे पश्चिम, तिसरी आहे दक्षिण आणि चौथी आहे उत्तर. ह्या दिशा ज्या आहेत या प्रमुख दिशा आहेत. प्रमुख दिशा म्हणजे काय, तर या महत्त्वाच्या दिशा आहेत. पण त्याचबरोबर अजूनही इतर दिशा आहेत ज्यांना उपमुख्य दिशा म्हणतात. उपमुख्य दिशा म्हणजे कोणत्या, तर त्या आहेत आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. ह्या 4 दिशा उपदिशा आहेत. 4 दिशा, त्याच्या उपदिशा आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. आणि याच्यानंतर अजून देखील 2 दिशा आहेत. या 2 दिशा म्हणजे आपणा सर्वांना ज्या माहीत आहेत त्या 2 दिशा म्हणजे एक तर वर आणि दुसरा आहे खाली. तर वर आणि खाली या 2 दिशा ज्या आहेत या देखील दिशा आहेत. तर एकूण 10 दिशा आहेत. भूगोलामध्ये आपण अनेक वेळा अभ्यासलेलं आहे की 10 दिशा असतात. 4 मुख्य दिशा, 4 उपदिशा आणि दुसऱ्या राहिलेल्या 2 दिशा, अशा टोटल 10 दिशा असतात. तर या ठिकाणी हा जो पाईप आहे हा 4ही बाजूला चौफेर सर्व दिशांनी तो पाईप जो आहे हा काय व्हायला लागलेला आहे, पाणी फेकू लागलेला आहे. पुढे बघूया आपण. पायथ्याची आग आता हळूहळू काय होते, शांत होत होती. ज्या प्रकारे गोपाळने त्या आगीवरती पाणी टाकलेलं होतं त्यानुसार ही जी आग आहे ही आग आता हळूहळू शांत होत होती. गडावर पुढे पुढे पसरत असलेली आगही आता आटोक्यात आणली पाहिजे, दुसऱ्या गाडीतील गृहस्थ म्हणाले. आता हे जे दुसऱ्या गाडीमधील जे मागं गृहस्थ आहेत ते काय म्हणतायत की आपण तर काय केलं पाहिजे, दुसरी जी आग आहे जी पुढे पुढे पसरत आहे ती आगही आता आटोक्यात आणली पाहिजे. आटोका म्हणजे काय, आटोका म्हणजे नियंत्रण. बघा या ठिकाणी आटोका हा शब्द आहे, त्याला नियंत्रण, आटोका म्हणजे नियंत्रणात आणणे, कंट्रोलमध्ये आणणे. तर ही जी आग आहे ही आता आपण आपल्या नियंत्रणात आणली पाहिजे, असं हा जो दुसऱ्या गाडीतील जो काही 50शी वय असलेला जो काही व्यक्ती होता, गृहस्थ होते, ते म्हणाले. पण साहेब हे कसं शक्य आहे, मला तर हा वेडेपणाच वाटतो. शिक्षक हतबल झाल्यासारखे बोलले. काय म्हणाले शिक्षक, की साहेब हा तर काही मला वाटत नाही हे शक्य आहे की आपण ही गडावरची आग जी आहे ही आग पोचवू शकू. मला तर हा वेडेपणा वाटतोय, असं शिक्षक म्हणाले. कशा प्रकारे म्हणाले, हतबल झाल्यासारखे. हतबल होणे म्हणजे आता कुठल्याही प्रकारे आपल्याकडे पर्याय नसणे किंवा कुठलीही आपल्याकडे आशा नसणे म्हणजे हतबल होणे. तर पुढे
त्या गृहस्थाने फोनवरून अग्निशामक दलाच्या 2 गाड्यांना बोलावून घेतले आहे, हे सरांना त्यांनी सांगितलं. तो जो काही व्यक्ती होता दुसऱ्या गाडीतला, त्याने सांगितलं की मी आत्ताच अग्निशामक दलाच्या 2 गाड्यांना मी या ठिकाणी बोलावून घेतलेलं आहे. मी बघितलं की या ठिकाणी आग लागलेली आहे. त्याच वेळी मी प्रथमतः काय केलं, फोन लावला आणि अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावून घेतल्या. बघा, आपल्याला अशा वेळेला कधी जर अशी घटना घडली आपल्यासमोर, तर आपणही वेळेचा पटकन उपयोग करून किंवा तत्पर निर्णय घेऊन आपण योग्य ती गोष्ट केली पाहिजे. जर आग लागलेली आपल्याला दिसली कुठे, तर पटकन आपण अग्निशमन दलाच्या जे काही कार्यालय असतं त्या कार्यालयामध्ये आपण फोन लावला पाहिजे आणि पटकन आपण काय केलं पाहिजे, त्यांना या ठिकाणी बोलवलं पाहिजे. तर आपल्याला माहिती असलं पाहिजे की अग्निशमन दल बोलवण्यासाठी कोणत्या नंबरवरती फोन लावायचा असतो. तर अग्निशमन दलावरती जर आपल्याला फोन लावायचा असेल तर तो फोन 101 नंबरवरती आपण तो फोन केला पाहिजे. तर 101 नंबर हा जो आहे, हा नंबर असतो अग्निशमन दलाचा. 101 नंबर म्हणजे अग्निशमन दल. 100 नंबर जसा पोलिसांचा असतो, तसा 101 नंबर जो आहे हा अग्निशामक दलाचा असतो. आणि त्या व्यक्तीने या 101 नंबरवरती बहुतेक फोन केला आणि त्याने सांगितलं की मी आता अग्निशामक दलाच्या 2 गाड्या बोलावून घेतलेल्या आहेत. पुढे बघूयात. 20 मिनिटांच्या आतच 15-20 किलोमीटर अंतरावर असलेल्या नरखेडवरून अग्निशामक दलाच्या 2 गाड्याच्या ज्या गाड्या आहेत, या गाड्या गडाच्या पायथ्याशी हजर झाल्या. बघा, 20 मिनिटातच या गाड्या ज्या आहेत, ह्या नरखेड जो तालुका आपण बघितलेला होता, या तालुक्यावरून या गाड्या या ठिकाणी हजर झाल्या, म्हणजे पोहोचलेल्या आहेत. आणि लगेचच त्यांनी काय केलेलं आहे, त्या आगीवरती पाण्याचा मारा सुरू केलेला आहे. आग आटोक्यात येऊन संपूर्णतः शांत झाली. अग्निशामक दलाचे जे काही जवान आहेत ते त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी आपलं कार्य करण्यास सुरुवात केली आणि काही वेळातच ही जी आग आहे ही पूर्णतः शांत झाली. आता सर्वांचे चेहरे उजळले होते. चेहरे उजळले होते म्हणजे काय, तर त्यांच्या चेहऱ्यावरती आता आनंद दिसत होता. एक प्रकारची शांतता होती, चिंता मिटलेली होती, त्यांची जी काळजी होती ती मिटलेली होती. म्हणजेच सर्वांचे चेहरे उजळले होते. चेहरे उजळणे म्हणजे काय होणे, तर चिंता मिटणे किंवा काळजी मिटणे. तर या सर्वांचे चेहरे उजळलेले होते आणि सर्वांनाच नवी ऊर्जा मिळाली होती. पुढे बघूया आपण. अशातच गाई वासरं घेऊन गेलेले काही गुराखी मुलांजवळ आले. बघा काय झालं की जे गुराखी गडावरती, त्या घाटावरती, त्या डोंगरामध्ये जनावरांना गवत चारण्यासाठी घेऊन गेलेले जे काही गुराखी होते, हे गुराखे गाई वासरं घेऊन या मुलांजवळ आले. त्यातील एक जण हात जोडून म्हणाला की लय बेस झालं बाप्पा. बघा, आता हिथं पुन्हा बोलीभाषेतील काही वाक्य आलेले आहेत, जशी आपण मागे बघितलेली होती. तो गुराखी काय आहे, तो गुराखी जो आहे तो हात जोडून म्हणाला की लय बेस झालं बाप्पा, म्हणजे अरे बाबा खूप चांगलं झालं. आग इजली म्हणजे आग विझली, हे खूप चांगलं झालं. गडावरची तर कितीकच झाडं झुडपं भाजून निघालीत. म्हणजे ही जी आग लागलेली आहे, या आगीमुळे गडावरील कितीतरी झाडं झुडपं लहान मोठी ही भाजून निघालीत, जळून निघालीत, ती जळून राख झाली त्यांची, असं तो गुराखी म्हणाला. जरासा का उशीर झाला असता तर आम्हीही तसेच भाजून निघालो असतो. म्हणजे आता अजून जरी थोडा वेळ झाला असता तर मात्र आम्ही देखील या झाडांप्रमाणे भाजून निघालो असतो, असं तो जो गुराखी आहे तो गुराखी म्हणाला. आण आमच्यात कोणाले पत्ता बी लागला नसता. म्हणजे काय, तर आमच्या घरच्यांना वाटलं असतं की आम्ही डोंगरामध्ये गाई वासरं चारायला गेलेलो आहे आणि आम्ही तिकडे जरी आमचं काही बरं वाईट झालं असतं तर आमच्या घरातल्या लोकांना कळलंच देखील नसतं किंवा आमच्या गावातल्या लोकांना देखील माहीत नसतं पडलं की आम्ही कुठे गेलो. कोणाला काही माहितीच पडलं नसतं, पत्ताच लागला नसता, असं तो म्हणाला. तुम्ही समद मदतीस धावून आलेत हे सांगताना त्याला गहिवरून आले. त्याने ते समोर बघितलेलं होतं की कशी झाडं जळत होती आणि त्यातून आपला जीव वाचला. आणि जीव वाचवण्यासाठी ज्या लोकांनी मदत केली, ज्यांनी आग विझवण्यासाठी मदत केली, त्या सर्वांना
त्यांनी मदतीस धावून आलेत म्हणून त्यांनी त्यांना धन्यवाद दिले. आणि असं म्हणत असताना त्या गुराख्याला गहीवरून आलं. गहीवरून आलं म्हणजे काय? तो रडवेला झालेला आहे. त्याला बहुतेक तो खूप भावनाशील झालेला आहे. बहुतेक त्याच्या डोळ्यात पाणी दाटलेलं आहे त्या उपकाराबद्दल, असं इथं सांगितलं आहे. त्याला म्हणतात गहीवरून आलेले आहे. आता पुढे बघूयात. खरंच आमच्या या गोपाळनं निरपेक्ष भावनेनं जीवाची पर्वा न करता हे धाडस केलं. आज केवळ गडच नव्हे तर गुरं आणि या सर्व गुराख्यांचे प्राण वाचले. त्याचं हे काम खरंच कौतुकास्पद आहे, असं मोठ्या अभिमानाने शिक्षक सर्वांना सांगत होते. बघा, चित्रात बघतोय आपण की हे जे शिक्षक आहेत, हे शिक्षक या जे काही तो गुराखी आहे किंवा समोर गोपाळही उभा आहे, तो दुसरा व्यक्तीही उभा आहे गृहस्थ, पाठीमागे अग्निशमन दलाच्या गाड्याही उभ्या आहेत, त्यांच्या बसमधील काही विद्यार्थी त्या ठिकाणी उभे आहेत. तर शिक्षक म्हणतात की खरंच आमच्या गोपाळने आज निरपेक्ष भावनेनं जीवाची पर्वा न करता जे धाडस केलेलं आहे. निरपेक्ष भावना, निरपेक्ष म्हणजे काय? की निरपेक्ष म्हणजे कोणाची बाजू न घेणे हा त्याचा एक मुख्य अर्थ आहे. आता या ठिकाणी गोपाळने बघितलं की आग लागलेली आहे, परंतु त्याने विचार नाही केला की या आगीमध्ये आपले घरातले आहेत का किंवा आपले ओळखीचे आहेत का, किंवा या आगीमुळे आपल्याला तर काही त्रास होत नाही ना, मग जाऊ दे ना, कशाला विचार करायचा, असा विचार न करता निरपेक्ष भावनेने कोणीही असो आपण त्याला मदत केली पाहिजे. या भावनेने गोपाळने आग विझवण्याचा जो प्रयत्न केला त्याला म्हटलेलं आहे निरपेक्ष भावना. जीवाची पर्वा न करता जे धाडस या गोपाळने केलेलं आहे, आणि केवळ गडच नव्हे तर सर्व गुराखी आणि गुरं या सगळ्यांचे प्राण वाचवलेले आहेत. आणि हे काम खरंच कौतुकास्पद आहे, चांगलं कौतुक करण्यासारखं हे काम आहे, असं जे काही गोपाळचे शिक्षक आहेत हे गोपाळचे शिक्षक या सर्वांना सांगत होते. बघा, फायर ब्रिगेडच्या गाड्याची जी काही रचना असते ती कशा प्रकारे असते, त्याच्यावरती दिवा बत्ती असते, सिग्नल्स असतात वरती, रंगीत रंगीत म्हणजे विशेष रंगाचे. त्याचबरोबर त्याचा सायरन असतो एक, त्याची एक घंटा असते. त्याचबरोबर एक गाडी असते ज्या गाडीवरती शिडी असते आणि एक गाडी असते ज्याच्यावरती पाण्याची टाकी असते. तर शिडी असलेली गाडी जी आहे त्या गाडीच्या वरती शिड्या असतात, त्या शिड्या ज्या ठिकाणी आग लागलेली आहे तिथपर्यंत ती शिडी पोहोचवली जाते. आणि दुसरी गाडी जी असते ज्यामध्ये पाण्याची एक टाकी असते, त्या पाण्याच्या टाकीचा उपयोग त्या आगीवरती पाणी फेकण्यासाठी केला जात असतो. तर आपण पुढे बघूयात. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रातून ही बातमी सर्वच लोकांना कळाली. बघा, वर्तमानपत्र म्हणजे काय तर न्यूजपेपर. आता दुसऱ्या दिवशी काय झालं, पेपरामध्ये बातमी आली. बघा, या ठिकाणी एक पेपर दाखवलेला आहे. पेपरामध्ये बातमी आली, डोंगरावरील भीषण आग विझवून मुलांनी वाचवले गुराखी आणि गुरांचे प्राण. बघा, ही अशी बातमी दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रामध्ये आली. आता हे वर्तमानपत्र जे आहे, वर्तमानपत्र म्हणजे न्यूजपेपर, जसा रोज आपल्या घरी वर्तमानपत्र येतं, काल ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनांची माहिती दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये येते. अगदी त्याच प्रकारे ज्या दिवशी ही घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये बातमी आलेली आहे छापून. ही बातमी या ठिकाणी दाखवलेली आहे. या ठिकाणी गोपाळ देखील दिसतोय, पाठीमागे अग्निशामक दलाचे जवान पण दिसत आहेत. तर अशा प्रकारे की मुलाला जो गोपाळ आहे, या गोपाळ मुलाने खूप चांगलं काम केलेलं आहे, साहसी काम केलेलं आहे, अशा प्रकारे त्या ठिकाणी ती पेपरामध्ये बातमी आलेली आहे. पुढे परिसरातील, आणि ही बातमी जी आहे ही परिसरातील सर्व लोकांना ही बातमी कळाली. परिसर म्हणजे काय तर जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या जे ठिकाण आहे त्याच्या आसपासचे जे काही गावं आहेत त्या गावांना परिसर असं म्हटलेलं आहे. किंवा गोपाळ ज्या गावात राहायचा मोहदी, त्या मोहदी गावाच्या जवळपास सर्व गावातील लोकांना ही बातमी कळाली आणि सर्व परिसरातील नागरिकांनी गोपाळच्या या शौर्याचे भरभरून कौतुक केले. बघा, या ठिकाणी इथं सांगितलेलं आहे की सर्वत्र या मुलाची जो काही गोपाळ जो आहे या गोपाळच्या या सर्व ठिकाणी काय केलेलं आहे, कौतुक केलेलं आहे. म्हणजे धैर्य आणि शौर्य आपल्या अंगी असावं, अशा प्रकारचं माणसाचं व्यक्तिमत्व असावं, माणसामध्ये ते गुण असावेत की आपल्या अंगामध्ये शौर्य असावं, धाडस असावं. आलेल्या संकटावरती आपण कशा प्रकारे मात करतोय, त्या संकटाला कशा प्रकारे तोंड देतोय, हे देखील आपल्याला फार महत्त्वाचं असतं. योग्य वेळी योग्य निर्णय घेणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. तर
जे काही गोपाळने जे काही शौर्य दाखवलेलं होतं, या शौर्याचं वर्णन की जी बातमी जी आहे ही दुसऱ्या दिवशी या पेपरमध्ये वर्तमानपत्रामध्ये छापून आलेली आहे की कशा प्रकारे गोपाळ नावाच्या एका शाळेतील विद्यार्थ्याने की गडावरील जी आग लागलेली आहे ही आग लागलेली जी असते ही कशा प्रकारे त्याने आग विझवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारे हा जो आपला पाठ आहे हा गोपाळचे शौर्य पाठ या ठिकाणी संपलेला आहे. गोपाळच्या अंगी असलेले जे काही गुण आहेत ते गुण म्हणजे कोणते, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेणे, निर्णय घेताना जास्त वेळ न लावणे, धाडसी गुण असणे, साहसी गुण असणे, त्याचबरोबर कोणत्याही गोष्ट किंवा कोणालाही मदत करताना निरपेक्ष भावनेनं मदत केली पाहिजे की आपले असो किंवा दुसऱ्यांचे असो आपण मदत केली पाहिजे. ही भावना, ही निरपेक्ष भावना आपल्यामध्ये असली पाहिजे. अशा प्रकारचे अनेक गुण या गोपाळमध्ये आहेत. हे आपण या पाठामधून बघितलं. तर आपण हा जो पाठ आहे हा पाठ या ठिकाणी गोपाळचे शौर्य बघितला, तो पाठ संपला. तर सर्व विद्यार्थी मित्रांनी हा जो पाठ आहे हा अगदी शांत आणि छान प्रकारे ऐकला. मला वाटतं या पाठामधून तुमच्या सर्व शंकांचे किंवा जे काही अडचणी असतील त्या अडचणी दूर झाल्या असतील. तरीही काही अडचणी असतील, काही शब्दांचे अर्थ नसतील कळाले, तर कृपया कमेंट्समध्ये मला त्या शब्दांचे अर्थ विचारावेत. मी ते नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ सर्वांनी आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करा, म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत अगदी छान प्रकारे हा व्हिडिओ पोहोचेल. त्यांनाही त्यांच्या शंकांचं निरसन करता येईल किंवा त्यांना जो काही या पाठामध्ये अडचणी असतील त्या अडचणी दूर करता येतील. त्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांनी जे हा व्हिडिओ बघत आहेत त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही अडचणी असतील तर नक्की कमेंट्स करा. मी त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेन. तर सर्व विद्यार्थी मित्रांचे मी धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी आता हा आपला व्हिडिओ मी संपवतो. धन्यवाद.